So next point in motor torque, load torque and selection of motors means the selection of motors according to the torque speed characteristics and torque slip characteristics of induction motor. So this is the general torque speed curve of induction motor. Induction motor चा torque speed curve आहे, where the TST is the starting torque, then Tm is the minimum, or we can say the pull in torque. Minimum torque लाच आपण काय म्हणतो, pull in torque. Then maximum torque जो मिळतो किंवा ज्याला ब्रेकडाऊन टॉर्क आपण म्हणतो त्याला म्हणतो पुल आउट टॉर्क. तर इथे दिसतंय तुम्हाला, दिस इज द पुल आउट टॉर्क. मी अनोटेट करून दाखवतो तुम्हाला. So this one is the pull out torque, this one is the minimum torque, or we can say P in torque. So this one is the starting torque. हा झाला स्टार्टिंग टॉर्क. ठीक आहे. तर इथे हे सगळे दिलेले आहेत बघा टॉर्क्स. हे बघा, the TST is the starting torque, Tm is the minimum torque or called as pull in torque, TPO is the pull out torque or called as breakdown torque, TR is the rated full load torque, and S is nothing but the rated slip. So इथे सगळं दाखवलेलं आहे तुम्हाला. ऍक्च्युली जे नॉर्मल स्पीड जे आहे मोटरचं, तर नॉर्मल स्पीडला किंवा आपण म्हणतो when motor is on load, at that time the slip which is this one is the slip, ही झाली ही slip. हे झालं मोटरचं झिरो स्पीड, हे झालं झिरो स्पीड. हे कोणतं स्पीड, this one is the NS, हे झालं NS स्पीड. सो 0 to NS मध्ये मोटर नॉर्मली कोणत्या स्पीडला रन होते, so that is the this one speed. So the speed which is somewhat lesser than the synchronous speed. आपण त्याचं कारण पण बघितलं की का ती सिंक्रोनस स्पीडला मोटर रन होत नाही, बरोबर. आणि या स्पीडला आपण NR किंवा काय म्हणतो NR, or we can say the N, NS minus N लिहितो आपण, किंवा काही वेळा आपण NS minus NR लिहितो. So the torque at that point at normal rated speed is called as TR, that is the torque at rated speed. So हे तुम्हाला दाखवलेलं आहे इथे. आता हे जनरली मोटर जी आहे ती कशा प्रकारे डिझाइन केली जाते, तर जर लोड टॉर्क म्हणजे लोड रिक्वायरमेंट ज्याला म्हणतो आपण, तर लोड रिक्वायरमेंट ही समजा अशी आहे असं आपण समजा. मी तुम्हाला इथे काढून दाखवतो. सो दिस वन इज दी लोड रिक्वायरमेंट. देन 20 to 25% more rating which is selected to design the motor. ही मोटर डिझाइन करण्यासाठी 20%, 10 to 20% म्हणूया आपण, काय असतं म्हणजे हा जर लोड कॅरेक्टरिस्टिक्स असेल, लोड कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे आता लोडची रिक्वायरमेंट काय आहे, तर ही झाली ही लोड रिक्वायरमेंट. ठीक आहे. आणि ऍक्च्युली मोटर जी आहे ती मोटरचं आउटपुट ज्याला आपण म्हणतो किंवा मोटर कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते तुमचे असे असतील. म्हणजे मोटर कॅरेक्टरिस्टिक्स हे काय असतात, ऑलवेज हायर दॅन दी लोड कॅरेक्टरिस्टिक्स. लक्षात घ्या, मोटर कॅरेक्टरिस्टिक्स which are selected or motor which is designed such that the characteristics or output characteristics किंवा torque characteristics, torque slip characteristics which are somewhat higher than the load characteristics. लोड कॅरेक्टरिस्टिक्स पेक्षा मोटरचे कॅरेक्टरिस्टिक्स हे कायम काय असतात, हायर साईडला असतात. सो आता हे ठरवतं कोण, तर आता इंडियाचा विचार केला तर इंडियामध्ये
नेमा स्टँडर्ड म्हणजे जे नॅशनल इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन असे आहे नेमा, तर ते एक स्टँडर्ड बनवतात आणि त्या स्टँडर्ड नुसार मग सगळे मॅन्युफॅक्चरर ठरवतात की कशा प्रकारे आपल्याला मोटर बनवायच्यात. आणि ह्या मोटर ज्या आहेत ह्या ऍक्च्युली इंटरनॅशनल लेवलला बघितलं तर आयसी स्टँडर्ड आणि इंडियन लेवलला बघितलं तर आय स्टँडर्ड अशा 2 स्टँडर्डवर डिझाईन केल्या जातात. सो इथे जर बघितलात तुम्ही तर ऍक्च्युली आता हे मोटर कुठे कुठे वापरतात. सो मोटर्स विच आर युज्ड फॉर ऍग्रिकल्चर पर्पज, इंडस्ट्रियल पर्पज अँड टू फुलफिल दी डोमेस्टिक नीड्स. या 3 ठिकाणी जनरली मोटर वापरल्या जातात. मग आता असं मला सांगायचंय की समजा ऍग्रिकल्चर पर्पज साठी एखादी आपण मोटर वापरतो, पण ऍग्रिकल्चर पर्पज साठी वापरली जाणारी मोटर ही जी मोटर समजा ही पंप साठी आपण वापरली, वॉटर पंप साठी, तर त्याच्या टॉर्क रिक्वायरमेंट वेगळ्या आहे. जर सेम मोटर आपण थ्रशर साठी वापरली तर त्याच्या टॉर्क रिक्वायरमेंट वेगळ्या आहे. तर सेम मोटर काही वेळ आपल्याला काय वापरावी लागते, जनरल मोटर एक जी आपण देतो तर ती मोटर आपल्याला वेगवेगळ्या लोडिंग कंडिशन साठी वापरता आली पाहिजे. तर अशा प्रकारे आजकालच्या नवीन मोटर ज्या आहेत तर त्या हा विचार करून बनवल्या जातात. सो the nature of application which is versatile, and according to that versatile nature the motor which is designed. So इथे बघा म्हटलेलं आपण motor manufacturers may adopt more flexible designs which more reserve capacity and better speed torque characteristics to suit the requirements of particular sector. म्हणजे समजा ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये मी तुम्हाला एक 3-4 उदाहरणं सांगितली. समजा इंडस्ट्रियल सेक्टर आहे, इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये काय वापरू शकतो आपण, सेम मोटर विच इज युज्ड फॉर ड्रायव्हिंग कॉन्स्टंट लोड मशीन. समजा फ्लोअर मिल आहे, फ्लोअर मिल साठी वापरू, किंवा एखादी कन्व्हेअर बेल्ट आहे, कन्व्हेअर बेल्ट म्हणजे कॉन्स्टंट लोडिंग झालं. ती सेम मोटर आपल्याला त्याच टाईपची मोटर समजा जर पंचिंग मशीन साठी वापरायची असेल तर मग त्यासाठीची लोडिंग सिच्युएशन जी आहे ती इंटरमिटंट लोडिंग आहे. तर मग इंटरमिटंट लोडलाही सेम रेटिंगची मोटर चालली पाहिजे आणि तीच मोटर कन्व्हेअरला पण चालली पाहिजे. मग अशा प्रकारे आपल्याला बेटर रिझर्व्ह कॅपॅसिटी आणि बेटर स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स असणारी मोटर बनवली पाहिजे. दॅट इज दी एम अँड विच इज डिसाइडेड बाय नेमा. म्हणजे हे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांनीच असं ठरवलंय की आपली जी मोटर आहे ती व्हर्साटाईल ऍप्लिकेशन साठी वापरता आली पाहिजे. अनेक ऍप्लिकेशन साठी सेम रेटिंगची मोटर आपल्याला वापरता आली पाहिजे. मग त्याप्रमाणे आपल्याला डिझाईन मध्ये चेंजेस केले पाहिजे. So these are particularly for installations where the distribution system may have wider voltage fluctuations. आता जसं लोड साइडला फ्लक्च्युएशन्स आहेत तसं आपल्याकडे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये पण फ्लक्च्युएशन्स आहेत. मग ती पण फ्लक्च्युएशन्स या मोटरने कॅरी केली पाहिजेत, सस्टेन केली पाहिजेत आणि त्यावेळी आउटपुटवर कोणताही इफेक्ट होता नाही, टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स वर कोणताही इफेक्ट या फ्लक्च्युएशन्समुळे होता नाही. तर अशा प्रकारची आपल्याला मोटर बनवली पाहिजे. So if possible that the same motor may have to drive more than one type of load at different times. An agriculture pump motor may be one such application where it may also use to drive the thresher or winnower at different times. कारण प्रत्येक वेळी आता ऍग्रिकल्चर जो आपला शेतकरी आहे त्यांनी एक घेतलेली मोटर आहे तर वेगवेगळ्या वेळी त्याला समजा ते पीक ज्यावेळी येत आहे, सुरुवात आहे, तर त्यावेळी त्याला तीच मोटर पंपासाठी वापरावी लागेल. ते पीक आल्यानंतर त्याला विनोवर साठी वापरावी लागेल किंवा थ्रेशर साठी वापरावी लागेल. मग त्यावेळी त्याला 3 मोटर विकत न घेता एकाच मोटरमध्ये त्याचं काम झालं पाहिजे. कारण काय, त्याला वर्षाच्या काही पर्टिक्युलर टाइम साठीच ते मशीन वापरलं जात आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्या मशीनची मोटर काढून तो दुसऱ्या मशीनला वापरू शकतो. आता कापणीच्या वेळी मोटर त्याला कशाला लागेल तर विनोवर साठी लागेल, त्याला काही पंपिंग साठी लागणार नाही. मग तीच मोटर काढून त्याला विनोवर साठी वापरता आली पाहिजे. म्हणजेच मोटर should be designed such that it can be used for versatile applications of that sector. A motor with higher flexibility would be more desirable for such applications. So manufacturers, depending upon market needs, may adopt all or a few such designs or even have their own designs still confirming such stipulations. So special applications may however call for custom build motor which is there. म्हणजे ज्याला स्पेशल ऍप्लिकेशन साठी पाहिजे तर त्याच्या लोडचे कॅरेक्टरिस्टिक्स बघून आपल्याला मोटर डिझाईन करता येईल.
पण मॅक्झिमम मोटर ज्या आहेत त्या जनरल ऍप्लिकेशनसाठी आपल्याला वापरता आल्या पाहिजेत, अशा प्रकारे मोटर डिझाईन केल्या पाहिजेत. आणि त्याप्रमाणे हे नेमा स्टँडर्ड म्हणजे जे म्हणतोय आपण नॅशनल इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, ऍक्च्युली हे USA आहे, तर त्याप्रमाणे मोटर बनवल्या जातात. सो हे बघा इथे या वेगवेगळे डिझाईन आहेत, तर हे एकाच मोटरमध्ये एवढे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला ही मोटर जी आहे ती देऊ शकते. तर अशा प्रकारे ही डिझाईन 4 दाखवलेली आहेत तुम्हाला. सो आता मग डिझाईन मध्ये चेंजेस कसे करतात, तर दे कॅन यूज डबल स्क्वेरल केज मोटर, म्हणजे त्याच्यामध्ये दोन रोटर मध्ये 2 केज असतात, एक डीपर साईडला असतो आणि एक इथे दाखवलेला आहे बघा, एक डीपर साईडला आणि एक हायर साईडला, म्हणजे जो म्हणजे नियर टू सरफेस एरिया जो असतो विच इज रेजिस्टिव्ह इन नेचर अँड द डीपर विच इज इंडक्टिव्ह इन नेचर, रिएक्टिव्ह इन नेचर. तर अशा प्रकारे 2 केज वापरून आपल्याला ज्याप्रमाणे टॉर्क पाहिजे तर त्याप्रमाणे टॉर्क जो आहे तो ऑब्टेन केला जातो. तर हा एक प्रकार वापरला जातो. त्याच्यानंतर अनदर थिंग इज स्किन इफेक्ट विच इज यूज्ड. आता स्किन इफेक्ट टाईप मोटर करण्यासाठी इथे काय करतात, तर टेपर बार टाईप स्ट्रक्चर वापरतात. टेपर बार मध्ये जे आहे तर तुम्हाला ऍक्च्युली बेटर स्टार्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स मिळतात. सो हाय रोटर रेजिस्टन्स ड्युरिंग स्टार्टअप विच इज ऍडजस्टेड युजिंग दी टेपर्ड टेपर्ड शेप ऑफ दी स्लॉट, मी तुम्हाला इथे दाखवलाय. त्याच्यानंतर अँगल ऑफ स्क्यू जो असतो आणि नंबर ऑफ रोटर बार्स त्याच्यामध्ये चेंजेस केले जातात, सो दॅट दी टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स विच गेट्स दी इम्प्रूव्ह. सो इथे बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल नंबर ऑफ स्टेटर स्लॉट. आता स्टेटर स्लॉट 18 आहेत, तर रोटर स्लॉट किती आहेत इथे दिसतात तुम्हाला 14. आणि जर तुम्ही स्क्यू अँगल बघितला तर तो आहे 26. जसे जसे काय होत आहेत, नंबर ऑफ स्लॉट वाढतायत तसा स्क्यू अँगल कमी झालेला दिसतो तुम्हाला. ऍक्च्युली जरी कमी केला तरी तो अँगल काय कशावर म्हणजे तो अँगल कशावर अफेक्ट करतो, तर स्टार्टिंग टॉर्क वर अफेक्ट करतो. नंबर ऑफ रोटर स्लॉट आणि स्क्यू अँगल हे दोन्ही ऍडजस्ट केले जातात, जेणेकरून इथे बघितलं तुमच्या लक्षात येईल तर काय मिळतं तुम्हाला, दी स्टार्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत किंवा मोटर कॅरेक्टरिस्टिक्स गेट्स इम्प्रूव्ह. सो तुम्हाला माहिती आहे की रोटर दुसरं आपण काय करू शकतो, तर डबल केज रोटर ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये एक जे आहे ते शॉर्ट सर्किटेड बार असतात. आणि शॉर्ट सर्किटेड बार ऍक्च्युली एका बाजूला कशाने जोडलेले असतात, तर सेंट्रिफ्युगल स्विचने जोडलेले असतात. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये रेजिस्टिव्ह किंवा त्याला आपण म्हणूया त्याच्यामध्ये वाइंडिंग असतं विच इज कनेक्टेड टू दी, म्हणजे सेम रोटर मध्ये एक म्हणजे काय म्हटलं मी तुम्हाला, शॉर्ट सर्किटेड बार, आणि दुसरं म्हणजे काय असतं, म्हणजे जे शॉर्ट सर्किटेड बार सेंट्रिफ्युगल स्विचने जोडलेले असतात, आणि दुसरं म्हणजे वाइंडिंग असतं जे वाइंडिंग एक्सटर्नल रेजिस्टन्सला जोडलेलं असतं. तर त्याप्रमाणे आपल्याला जसे कॅरेक्टरिस्टिक्स इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर त्यांच्या कॉम्बिनेशनने आपण काय करू शकतो, कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते स्टार्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स किंवा मोटर कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते इम्प्रूव्ह करू शकतो. सो आता सिलेक्शन ऑफ मोटर मध्ये सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं तुम्हाला की दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोटर शुड शो दी 15 to 20% सरप्लस टॉर्क देन दी लोड रिक्वायरमेंट. लोड रिक्वायरमेंट किंवा लोड टॉर्क पेक्षा 15 to 20% हायर साईडला आपले कॅरेक्टरिस्टिक्स मोटरचे पाहिजेत. तर अशा प्रकारे मोटर आपण डिझाईन करतो. सो अजून काय काय विचार केला जातो त्याच्यामध्ये, सो टाइम टू स्टार्टअप बघितलं जातं. त्याच्यानंतर टाईप ऑफ ऍप्लिकेशन, आता प्रेसेस, पंचेस, लॅचेस कशासाठी मोटर तुम्ही वापरणार आहात, तर त्याप्रमाणे लाईट ड्युटी, मीडियम ड्युटी, हेवी ड्युटी अशा प्रकारे वेगवेगळ्या टॉर्क रिक्वायरमेंट असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला मोटर, कारण तुम्ही प्रेस पंच हे जर म्हटलं तर काय असतं, लाईट ड्युटी मध्ये येतो आपण. फॅन ब्लोअर्स म्हटलं तर मीडियम ड्युटी मध्ये येतात. रोलिंग मिल्स म्हटलं तर हेवी ड्युटी. कन्व्हेअर हॉइस्ट म्हटलं तर काय येणार त्याच्यामध्ये, तर हेवी ड्युटी 100 to 110% हेवी ड्युटी पर्यंत त्याची रिक्वायरमेंट जी आहे ती जाते. आणि त्याप्रमाणे मग मोटर आपल्याला डिझाईन करावी लागते. तर इथे तुम्हाला एक नॉर्मल कॅरेक्टरिस्टिक्स दाखवलेत. तर
मोमेंटम त्या मोटरच्या रोटरचा तो पण विचारात घेतला जातो, जीडी म्हणतो आपण ज्याला, आणि त्याच्यावरून आपल्याला समजा लाईट ड्युटी मोटर आहे तर ती अशा प्रकारे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स दाखवेल. हेवी ड्युटी स्टार्ट असेल तर या प्रकारे तिचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील. देन मीडियम ड्युटी असेल तर या टाइप मध्ये लोड कॅरेक्टरिस्टिक्स असतील. सो त्याच्यानंतर हेवी ड्युटी हॉइस्ट साठी वगैरे जेव्हा आपण वापरतो तो 110% वगैरे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जातात. तर त्यावेळी अशा प्रकारे तुम्हाला काय दिसेल, कॅरेक्टरिस्टिक्स दिसतील. तर याप्रमाणे जनरल तुमच्या इथे लक्षात येईल की मोटर कशा प्रकारे आपण सिलेक्शन करतो. सो इफ दीज आर दी लोड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स, मी तुम्हाला अनोटेट करून दाखवतो. These are the load torque characteristics, and we have to select the motor such that 15 to 20% minimum 15 to 20% higher rating or higher torque characteristics than the load torque. Load torque पेक्षा higher side ला आपली काय पाहिजे, motor torque चे characteristics पाहिजे, that is main. So मग बाकी तुम्हाला गोष्टी, आता इंटरमिटंट लोडिंग असेल तर त्याच्यामध्ये हीट म्हणजे जनरेशन ऑफ हीट ते तुम्हाला विचार करावा लागेल, आणि त्याप्रमाणे तुमचं व्हेंटिलेशन स्ट्रक्चर आहे का बघावं लागेल तुम्हाला. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून मोटर जी आहे ती सिलेक्ट केली जाते. सो हे जे नोट्स आहेत ह्या तुम्हाला मी पाठवतो, तर ह्या नोट्स एकदा तुम्ही बघून घेतलात तरी तुमच्या थोडीशी आयडिया अजून येईल. सो हे थोडंसं डिटेल आहे, पण तुम्हाला याच्यामधलं जेवढं पाहिजे तेवढं घेऊन तुम्ही नोट्स, आता मी तुम्हाला जेवढं शिकवलं तर त्या बघून तुम्हाला काय करायला लागतील, नोट्स तुमच्या स्वतः काढाव्या लागतील. सो दिस इज ऑल अबाउट दी सिलेक्शन ऑफ मोटर्स अकॉर्डिंग टू दी लोड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स. जरा कॅमेरे चालू करा बघूया तुमचे. बघूया कोण कोण आहात ते तुम्ही. कसे आहेत सगळे? मस्त सगळे बोला. मस्त मजेदार. मस्त मस्त मजेत. होय ना, पुढची परीक्षा द्यावी लागणार आहे त्यामुळे अभ्यास करायला पाहिजे, लक्षात ठेवा.